co-powered by Techno. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे. सर, जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आणि लक्ष्मण हाकेसुद्धा उपोषणाला बसलेले आहे. कसं बघताय उपोषणाकडे? नाही, हे बघा की त्यांची जी वारंवार मागणी होते आहे की मराठा जातीला ओबीसीला जे काही आरक्षण या महाराष्ट्रामध्ये मिळते त्या ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे. 1 वर्ष झाले ते वारंवार ती मागणी करत आहेत, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसीचा त्याला सुरुवातीपासून विरोध राहिलेला आहे. आजही कालही विरोध होता, आजही विरोध आहे आणि उद्यासुद्धा विरोध राहणार आहे की कुठल्याही परिस्थितीत मराठा जातीला ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षण देता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्रसुद्धा देता कामा नये. आता सरकारने आम्हाला लिहून दिलेलं आहे, सरकार त्याच्यावरती ठाम आहे आणि म्हणून आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघ सर्व सध्या शांत आहोत की सरकार आमच्याशी दगाबाजी देण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नाही. परंतु आमच्या ओबीसी समाजातील जे इतर नेते आहे, मी त्यांचं अभिनंदन करील की ते आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता कामा नये, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून त्या लोकांनीसुद्धा त्या ठिकाणी 2 ठिकाणी आपलं आरक्षण सुरू केलेलं आहे, आंदोलन सुरू केलेलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. आम्ही नेहमी म्हणत असतो की पाठिंबा शुभेच्छाच आहे की पाठिंब्यासहित शुभेच्छा आहे? पाठिंबासुद्धा आमचे सर्व पदाधिकारी त्या आंदोलनामध्ये सहभागी आहे, मराठवाडा विभागातील ते त्यांच्यासोबत आहेत. आम्ही आता लांब आहे आमचं अंतर, आम्हाला ज्या दिवशी जायचं असेल त्या दिवशी आम्हीसुद्धा जाऊ. आम्ही तर नेहमी म्हणत असतो की ओबीसी समाजामध्ये ससाने असो किंवा आमचे हाके असो, वाघमारे असो, यांच्यासारखे हजारो नेते आणि कार्यकर्ते तयार झाले पाहिजे. तेव्हा त्या ओबीसीचं संरक्षण होईल. कुणी एकटा माणूस संरक्षण करू शकत नाही. जेव्हा हाके असो की ससाने असो की वाघमारे असो यांना बबन तायवाडे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाची गरज भासेल त्या दिवशी राष्ट्रीय ओबीसी महासंघ त्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभा राहील. सर, जरांगे पाटील महाराष्ट्र सरकारवर दबाव आणण्यासाठी आज काही जालना बीड परिसरात बंद आहे, नंतर पुण्याला बंदची हाक दिलेली आहे. सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. नाही, हे बघा, मी वारंवार आपल्याशी संवाद साधताना एक गोष्ट फार स्पष्ट केलेली आहे की आंदोलक कोणी असो, अनेक लोक आपापल्या संविधानिक अधिकाराकरता किंवा मागण्या पूर्ण करण्याकरता आंदोलन करत असतात. परंतु आंदोलन करत असताना आपण जी मागणी मांडतो आहे, जी मागणी सरकारकडे करतो आहे ती संविधानाच्या चौकटीमध्ये बसते काय आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या चौकटीत बसते काय, ह्या 2 गोष्टीचा विचार करूनच सरकारकडे ती मागणी करायला पाहिजे. जर या दोन्ही याच्या चौकटीत बसत नसेल तर सरकार कोणत्याही पक्षाचं असो, मुख्यमंत्री कोणीही असो किंवा न्यायालय असो, ती मागणी पूर्ण करू शकत नाही. जरांगे पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवर यांच्यावर टीका करतायत, तर लक्ष्मण हाके मुख्यमंत्र्यांना टार्गेट करतायत. मग ठरवलेलं आहे की मराठा नेत्याला ओबीसी नेत्यांनी टार्गेट करायचं आणि फडणवीसांना जरांगेने टार्गेट करायचं. तुमची काय भूमिका याच्यावर? नाही, हे बघा, शेवटी कुठल्याही आंदोलनकर्त्याला मागणी ही सरकारकडे करावं लागते. आज 3 पक्षाचं सरकार आहे, एका पक्षाचं नाही आहे आणि म्हणून एकाने मुख्यमंत्र्यावर आरोप करणं, दुसऱ्याने उपमुख्यमंत्र्यावर आरोप करणं हे चुकीचं आहे. तुम्ही सरकारच्या विरोधात बोला, सरकार जो कोणी सत्तेत असेल त्या सरकारच्या विरोधात बोला, पण वैयक्तिक टिप्पणी जे करतात त्याचा मताशी मी सहमत नाही. सर, पुढची दिशा समजा ओबीसीतून आरक्षण देण्याचा पावलं उचलली गेली तर तुमची काय भूमिका असेल? नाही, आमची भूमिका स्पष्ट आहे काल की ज्या दिवशी सरकारने आम्हाला जे आश्वस्त केलेलं आहे, जे आम्हाला हमी दिलेली आहे, लिहून दिलेलं आहे की ओबीसीच्या आरक्षणातनं आरक्षण देणार नाही, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देणार नाही, या आश्वासनामध्ये किंवा जे काही आम्हाला हमी दिली त्याच्यामध्ये सरकार बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. हे ज्या दिवशी लक्षात येईल, मराठा जातीला ओबीसीतून आरक्षण देण्याची मानसिकता सरकार तयार करते आहे, हे ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी हा संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी गल्ल्याबोळातून रस्त्यावरती येऊन एकजूट होऊन, सर्व लोक एकजूट होऊन आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू.
कुठल्याही परिस्थितीत मराठा जातीला ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही. शेवटचा प्रश्न माझा, जरांगे यांची प्रकृती खालावत आहे, काल रात्री त्यांनी उपचार घेतले असं सांगितलं जात आहे. लक्ष्मण हाके सुद्धा उपोषण करत आहेत, त्यांच्याही प्रकृतीला धोका निर्माण झालेला आहे. तुम्ही काय सल्ला देणार दोघांनाही? नाही, माझा दोघांनाही सल्ला मी वारंवार म्हणतो की आंदोलनकर्त्याच्या नेत्यांनी पहिले आपल्या प्रकृतीला जपलं पाहिजे. प्रकृती जर व्यवस्थित राहील तर आपण सरकारशी संघर्ष करू शकू. नेताची प्रकृती ढाळली, उद्या काही कमी जास्त झालं तर सरकारशी संघर्ष कोण करणार? लाखो लोकांतनं 1 किंवा 2 नेते तयार होत असतात जे समाजासाठी आपलं संपूर्ण अर्पण करत असतात. अशा वेळेस आंदोलनकर्त्याच्या नेत्यांनी आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला पाहिजे. प्रकृती जर व्यवस्थित राहिली तर आंदोलन सतत सुरू राहील. धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.